गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू अनदर डे इन गुजरात. हे दोघं अजून दारच लावत आहेत. यांना साधं दार लावतं येईना. सुखदा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे दार लाव ना पटकन. नाही लावायचं आहे का? जाऊ द्या मग. काय नाही, लॉक होईल जास्तीत जास्त. विनीत ब्रो, गुड मॉर्निंग. सुप्रभात. सो आज आमची विजिट ठरली आहे लक्ष्मी विलास पॅलेस आणि अजून कुठेतरी जायचं 1-2 जागी. आणि आज आम्ही चाललोय वडोदऱ्याला. सकाळ सकाळी लवकर उठून आज आम्ही आमचं आवरून घेतलंय. हां, येतो आम्ही. या निर्लज्जामुळं मला सकाळी 5:30 वाजता उठायला लागलंय. त्याचा 5:30चा अलार्म त्यांनी स्वतः बंद न करता मला उठवलंय. का काय माहिती, एवढा हा निर्लज्ज आळशी प्राणी आहे. हे डंपे. 12 seconds later. सगळेच आता आम्ही चाललोय लक्ष्मी विलास पॅलेसला. पहिलं तरी नाश्ता करून घेऊ. हे काय होतं? कोरस देतोय का? मागना काय कोरस देतोयस का? हॅलो, आलेत का सर खाली? हां, चल. चला आता आम्हाला भूक लागली, आम्ही नाश्ता करून घेऊ. ट्विनिंग. आउटफिट चेक लेना चाहिए था भाई. How was the breakfast? टेरेबल. गिळणं काय म्हणतात ना, निगलना. असं चाललंय. आता मी खाणार आहे मोशन सिकनेसची गोळी, कारण की मला वाटतं मी आजारी पडेल. आणि हे आमचे सगळे निघालेत आता बॅगा घेऊन बसला. परत दाखव लिपस्टिक चेक. बहुत ही ब्राइट है रे. ब्लॉग चालू है या आउटफिट चेक है, क्या मालूम. आउटफिट चेक लेना चाहिए रे. हा ना. सो गाईज, आत्ता आम्ही आलोय गरुडेश्वर मंदिरात. सुमित भाईंचे स्ट्रगल्स. सुमित मिशन ना कम्प्लिस्ट. गेलो असं वाटतं. गाईज, हा मस्त व्ह्यू इकडेचा. सुंदर महादेवांचं मंदिर आहे इथे एक. अँड हा दृश्य नर्मदा नदीचा, लाईक बेस्ट एक्सपिरियन्स. सबरी बैनाये ठाबोर नाम खाय रे सबरी वाटू दुवे मार राम रे सबरी बाय वाट. 2 hours later. सो गाईज, आत्ता आम्ही गरुडेश्वर करून आलोय लक्ष्मी विलास पॅलेसला. आणि हा आत्ता सापडलाय आपल्याला. हा जो गायब झालता नर्मदेश्वर नाही, हा जो गायब झालता गरुडेश्वरच्या इथे. काय पाहिजे, कसं वाटलं गरुडेश्वर बघून? बढिया. किती वर्ष? 10 वर्षापासून जायचं, 5व्या वर्षापासून. आणि योग सांगून आला का न सांगता? न सांगता आलेलेच भाई प्लॅन बेस्ट होतात. असं वाटलं होतं की सर म्हणत होते की जाऊ. महाराजांनी बोलवून घेतलं रे. खरंच ही गोष्ट आहे. महाराजांनी बोलून घेतलं. आता या महाराजांचा आपण पॅलेस बघू. बोल. काय रे, चल. मेंटेन आहे की नाही रे? आता चला आज जाऊ आणि बघू. सीधे पाटील गाईच बॅनर लेके. बॅनर बॉय जी सारखं बॅनर. गाईज, वी गॉट आवर पेंटिंग. चला रांगेत चला. ज्याला डिसिप्लिन नाहीये तो डिसिप्लिन लोकांना सांगतोय की लाईनीमध्ये या. प्रॉपर आहे, बरोबर आहे. कुठे? चला आता आमचे गाईड आलेत, आम्हाला जायचं आहे. आता आम्ही आलोय या पॅलेसमध्ये. टूर सुरू झाली आमची. हा पॅलेस. एसी पण लावलेत. तुमच्या हिंगोलीमध्ये आहे का काय असं? पॅलेस नाही आमच्याकडे, वाडे आहेत, गडी आहेत. पॅलेस इज ब्युटिफुल. आता तुम्ही सगळे महाराजा सयाजीराव गायकवाड थर्ड त्यांच्या पॅलेसच्या पुढे फ्रंटला थांबले आहेत. महाराजा सयाजीराव गायकवाड थर्ड त्यांनी हा पॅलेस
त्यांच्या राणींसाठी बनवतात, लक्ष्मीबाईंसाठी म्हणून या पॅलेसचं त्यांनी नाव ठेवलं लक्ष्मी विलास पॅलेस. लक्ष्मी त्यांच्या वाईफचं नाव विलास म्हणजे बडोद्याचा विकास म्हणून त्यांनी लक्ष्मी विलास पॅलेस त्यांना फुल फॉर्म त्यांनी ठेवलेलं आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड त्यांनी 1870 to 1890 12 वर्षात पॅलेस पूर्ण कंप्लीट केला होता. त्यावेळेस 1,80,000 पाऊंडचा खर्च झाला होता. आपल्या इंडियन करन्सीमध्ये काउंट केलं तर 80 लाख रुपयाचा त्यावेळेसचा भव्य पॅलेस आणि सगळ्यात महाग पॅलेस होता. निजाम नंतर महाराजा सयाजीराव गायकवाड रिचेस्ट किंग होते इंडियाचे. विजिट आम्ही डन केली आहे. आत व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी अलाउड नव्हती, सो त्यामुळे मिस झालं थोडंसं, बट बेस्ट प्लेस. आम्ही जात आहोत एक म्युझियम पाहिला, माहित नाही कोणतं म्युझियम आहे. चांगलं चांगले सगळं चांगलं. हे पण चांगलं आहे. हा नाही तो वाईट आहे. हे बाकीचे गाईज आज मस्त आमचं थोडंफार VIP चालू आहे, कारण आज आम्ही सरांसोबत गाडीत बसलेलो. या दोघी वैतागलेल्या फोटो काढून अजून बघा कशा फ्रेश दिसत आहेत एकदम. गरम होतोय फक्त एवढं. म्हणजे पॅटीस आपण तळून बाहेर काढला की नंतर ओव्हन मध्ये ठेवलं कसं बाहेर येतो तसं. तू जास्त उडू नको आज, मंदिरात काय जाऊन भेटलं जास्त उडून राहिला. सांगितलं नाही ना, हा रडायला लागलेला नाही मंदिरात गेल्यावर. रडलं घेतलं नाही. इथं बघ त्याला असं ओसंडून झालतं. मी चांगलं म्हणत होतो, आपण जर का बसलो असतो चांगल्या गाडीमध्ये AC खायला मिळालं असतं रे अजून. हे असे लोक आहेत, हे अशी लोक आहेत. अजून जा झूम त्याच्यात. आता मला कळतंय माझ्या ब्लॉगला व्ह्यू का नाही येत. सगळं तुझ्यामुळे. पड चल हाड निघ सूट फूट बूट. Few moments later. आता गाईज आमच्या समोरला गाईज मी मरू दे, पण तो पळत गेलाय. पारत्या मोर मोरच येतो, तिसरा मोर पाहिजे रे आपण. नाही पळत गेला तो विषय. हे बघ गेला, कुठे गेला. गुजरातमध्ये असं अजिबात वाटत नाही गाईच, असं वाटतं आम्ही महाराष्ट्रात फिरतो. हे बघा हे आपले डेक्कन जिमखानाचा जो तेच आहे. हे बघा SP कॉलेजचं ग्राउंड म्हणू शकतो आपण. बट इथे एक गोष्ट चांगली आहे की आम्हाला नाचताना नाचताना नाही, उडताना मोर दिसलाय पळताना. आत्ता आम्ही आलो आहे सयाजीराव गायकवाड युनिव्हर्सिटीच्या जर्नलिझम डिपार्टमेंटला भेट द्यायला. कोणत्या? सयाजीराव गायकवाड युनिवर्सिटी जर्नलिज्म डिपार्टमेंट. मी काही चुकीचं बोललेलो का? जर्नलिज्म. तो बाकी के लोग अभी आ रहे हैं. अब तक हम यहाँ पे रुके हैं एंड वी सॉ अ पिकॉक. मस्त होता. अजून इथं म्हणजे मोराचा आवाज येतोय अँड बाकीचे लोक येईपर्यंत इथंच थांबावं तरी लागणार आहे. बट बघू, होप सो लवकर येतील. अरे तो मागासपासून इथंच फिरतोय तो. सो गाईज आत्ता आम्ही आलो आमच्या रूममध्ये. पार्थ ब्रो से हाय. हॅलो नमस्कार. थकून गेलाय जीव आता. जीव थकून गेलाय, पण रूम बघून चांगलं वाटतंय. ॲटलिस्ट त्या गरमीमुळे तरी बेजार व्हायला नाही लागणार आहे आता. इथे काय दिलं आपल्याला? 2 शॉवर दिले, टीचे ऑप्शन दिलेत. इकडे हा फरक आहे भाऊ मध्ये आणि माझ्यामध्ये. मी काय बघतोय इथे चहा नाश्त्याला काय दिले, भाऊ काय 2 शॉवर दिले. 2 शॉवर. खरंच बे 2. अरे 2 शॉवर काय पाहिले नाही का कधी? अरे नाही ना, 2 आहेत. बघ ना तू कुठे आहेत ते, बघ तिकडे. अरे तो वेगळा शॉवर असतो रे मूर्खा. भाऊंचा आवाज आला मला सध्या. हाय. हो घेतल्यात बहुतेक. येस. हाय गाईज. वी गॉट आवर 3rd मेंबर विनीत सर. चल बॅग दे. 3 बॅग आहे. आपलीच आहे. सो मित्राची मदत करणं हा कर्तव्य असतं. 3ऱ्या मेंबरला पण आता आम्ही आत घेतोय. मस्त लॉबी आहे. आणि इथं मागाशी माझ्याकडनं ते कार्ड ओपन होत नव्हतं. मी 5 वेळा त्याला टॅप केलं अँड ॲट लास्ट ते वर्क झालं. आता इथनं पटकन आवरणार आहे. आणि पुढचा प्लॅन काय करायचा पार्थ आता?
ए पुढचा प्लॅन काय करायचा? म्हणजे आता अर्धा तास आराम करूयात हा आणि जाऊया शॉपिंगला वगैरे. तू येणार? जाऊ ना आपण. सो जर का आज जमलं तर आमचा शॉपिंग ब्लॉग पण येईल. चला आता आराम करतो आणि आवरून घेतो. टिल देन याला 2 शॉवर काय असतात त्याचं महत्व सांगतो मी जरा. भाऊ चढलाय 2 शॉवर बघून. 1 hour later. काय करणार शेट? अचानक भयानक सरांनी आम्हाला सांगितलं की निघा, कपडे घातले. आता अजून आवरत पण नव्हता, रूमच्या खालीच होतो तसं आलोय डायरेक्ट लेकवर. सुट्टी नॉट. लेकचं नाव काय रे? सुखसागर लेक. सुखसागर. हे पुण्यातच फिरायला अजून सुखसागर लेक. आपलं मिनी झेड ब्रिज आणि कात्रज लेकचा मिक्सचर. फोटो काढून घ्या. आणि ते शंकराचा पुतळा आहे उभा. एवढंच फरक आहे, बाकी काही नाही. बाकी तुम्हाला ते जे तिथं दिसतं तेच इथं ते दिसतं. पण ते इथं कॉमन आहे. कॉमन आहे सगळीकडे कॉमन आहे. म्हणून आपला देश मागे. महाराष्ट्रात फक्त थोडे महाराष्ट्रात लोक देवाला घाबरतात, तिथं लोक देवाला सुद्धा घाबरतात. देवाचं मंदिर आहे बाजूला आणि भाई सुट्टीच नाही ना राव. अवघड विषय सोडतच नाही. जसं आम्ही तुम्हाला सांगितलेलं की आता आम्ही इथं अचानक भयानक मध्ये आलोय. 2 मिनिटात रेडी होऊन 5व्या मिनिटाला आम्ही खाली होतो. काय करायचं रूम मध्ये बसून, म्हणून सर बोलले की चला आपण जाऊया आणि इथं आलोय. मग विनीत कसं वाटते लेक बघून? पुण्याची आठवण येते की नाही? पुणे काय, इथं पुण्याच्या आठवणी आहे. इथं मुंबईलाच जास्त आठवण येते. एक तर गरमी इतकी डेंजर आणि इकडे आलं की जर शांत वाटते. हा ना, असं वाटतं की सगळी जॉब ऍटलिस्ट पाण्याच्या ह्याच्यामुळे तरी ते जरा बरं वाटतंय. नाही तर इतके दिवस तरी वाटच लागलेली. बाकीचे आमचे कार्यकर्ते गेलेत पुढं. आता इथून जायचं आहे आम्हाला आमच्या हॉटेलला. तिथं आमची अजून एक मीटिंग शेड्यूल आहे. सो ऑफिशियल मीट एकटी करून घेणार आहे आम्ही आत्ता पटकन. त्यानंतर लंच आणि त्यानंतर मग उद्याचा दिवस. बाय द वे आत्तापर्यंतची तरी ट्रिप आमची एकदम मस्त गेली आहे. आणि हा तलाव, महादेवांची मूर्ती. सो आता आम्ही निघतोय परत हॉटेलला. सो काहीच आत्ता वडोदऱ्याच्या तुळशीबागेत आलोय. नुसती गर्दी. चल ए जीवन, कसं वाटतंय तुळशीबाग? तुळशीबाग नाहीये, तुळशीबाग आहे ब्रो. ब्लॉगर फीचरिंग साहिल. तुम्ही तर कधी पोरी बघितली असेल, तुम्हाला गुजरात. तुम्ही तर कधी लोकल मार्केट बघितलं असेल, हे बघून घ्या. तर आम्ही आलोय सर कपडे लेणे के लिए. हे आता जरा एडिट करावं लागेल. आ जाओ ना. 2 ब्लॉग चालले. साइड बाय साइड ब्लॉग्स करता आम्ही जरा चुकी जागी आलो. तर मित्रांनो, इथं सगळं ब्लाऊज वगैरे मी तुम्हाला दाखवतो. या आले सर बाहेर. मी पार्टी इकडे माझ्या मागे मी दाखवतो. इकडे थांब जरा. माझ्या पुण्यातील मित्रमैत्रिणींना च्यासाठी आहे हे. बघू शकता तुम्ही तर दुकान वगैरे. काही खरेदी करायचं तुम्ही गुजरातच्या मार्केटमध्ये या नक्कीच आणि खरेदी करू शकता. इथे चनिया चोली वगैरे मिळते. मी मगाशी गेलो होतो तिथे. ठीक आहे. तरी हा आय थिंक इथं नवरात्रीला इथे येत असतील. हा इथे येत असतील, 100% असतील. भेटूया. इथं आता पटकन जावं लागेल, नाहीतर आम्ही कुठेतरी राहू. इनोवा घेऊन जातील. रूमवर जायचे वांदे होतील, त्यापेक्षा लवकर निघावं. अजून पार्थ आणि गंधर हरवलेत. आता त्यांचा फोन येतोय, त्यांच्याशी पहिले बोलून घेतो. त्यांना शोधन विथ द शॉपिंग. मिळालं का मनासारखं? साहिल अजून कॉलवर आहे. विनीत तू काय नाही घेतलं? मम्मीसाठी कुरकुरे कुठे गेला आपला? त्यांचे फोन यायला लागलेत की निघा निघा, आणि 8:30 वाजता परत मीटिंग आहे. 8 तर इथंच वाजलेत. आम्ही अजून सगळं शॉपिंग करतो. बायकांच्या वर तर आहे, पण काय आता चालायचं. जास्त वेळ आम्ही करायला घेतोय. परत जर का कलर पसंत नाही पडले तर कोण शिव्या खाऊन घेणार? कारण त्यांना त्यातली अक्कल असते, आम्हाला नाहीये.
झालं इथं आलोय ते की पोरींना नाही आणलं. पोरींना आणलं असतं विषय संपलेला. हे आमच्या मर्दासारखं या मर्दाने अजून अर्धा तास लावलाय आम्हाला. नाही तर झालं 2 मिनिटात. मी घेतलं आवडलेलं आणि भाऊला आवडले. भाऊंनी पिक केले. भाऊ निघाला. 2 मिनिटं नाही लागत. समजतं ना कंदर जर का पोरींना आणलं असतं काय विषय झाला असतं. इथं 12 वाजले असते. अख्खा दिवस एक इथं मार्केटसाठी ठेवला. आयटिनरी मध्ये 1 दिवस अजून वाढवायला लागला असतं. नुसती शॉपिंग ओनली फॉर गर्ल्स. पण खरं बघायला गेलं इथं आमचं काहीच काम नाहीये. जाऊ दे ब्लॉग बंद पण करूया. पण आम्ही आमच्या मातोश्री भगिनींसाठी काहीतरी घ्यावं लागतं. ते आता समजून घ्या. मी ऑन कॅमेरा काही बोलत नाही. सो पार्थचं म्हणणं आलंय की ब्लॉग बंद करावा आता इथं आता डायरेक्ट आपण हॉटेलमध्ये कंटिन्यू करू. कट्टू हॉटेल. सो गाईज आत्ता आम्ही मगाशी सगळं उरकून आत्ता आलोय हॉटेलला अँड जेवायला बसलोय. ही बघा व्हेज बोलणारी नॉनव्हेज खायला लागली आहे. अंड फक्त अंड. माझ्या घरच्यांनी इफ माझ्या घरचे बघत असतील तर फक्त अंड. तू काय खाते? तू काय खाते? तू नॉनव्हेज. आणि आमचा मित्र पार्थ हाकरकरनी एवढा त्याग केलाय की तो आज आमच्यासोबत बसलाच नाहीये. का? कारण आम्ही नॉनव्हेज खातोय. सगळ्याच्या सगळे एकदम. हे बघ जागा झाली की होते. नॉनव्हेज खात असेल तर माझ्या बाजूला बसायचं नाही. आणि इथे त्याला दुसरा उपायच नाहीये. म्हणजे कुठेही तो बसला असता तर कोणी ना कोणी आजूबाजूला नॉनव्हेज खाणार होतं. मी बघा किती चांगलं व्हेज घेतलंय. हे पनीर पकोडा, ही व्हेज बिर्याणी. व्हेज अंडा करी. अरे पनीर आहे त्याच्यात. हो आणि बेसनचं बनवलेलं आहे. हो माहिती. हे पण व्हेज मंचाव सूप बरोबर. त्याच्यात सोया सॉस टाकायचं राहिलंय म्हणून ते पार्थ आलाय. बिचाऱ्यांनी आज एकटे जेवण केलं. मला तिकडे पण काहीच पर्याय नव्हता. जीवनात मी बसलो अशी सुंदर काही त्याच्यापेक्षा इकडे बसायचं असतं ना. मग मित्रांचं म्हणायला नाही राहतो. विषय काय होतं तुम्ही सर्व करू लागले ना रस्त्यात झालं. बरं ऐक ना ते आईस्क्रीम आण ना माझ्यासाठी. हा आण ना. पोरग बिचारा कामाचं तर आहे. चॉकलेट पोरग अजिबात कामाचं नाहीये. एक काम सांगितलं पोरग काम करेन. हो की नाही ग? दादाचं लग्न तसंच केलं का रे? असंच केलं. तोंड किती खराब आला त्यांना विचार दादाच्या लग्नात काय हालत होती माझी. हा आम्ही 4 आईस्क्रीम खाल्लेले. मी नव्हती ना दादाच्या लग्नात. मला दिसलं नाही. आईस्क्रीम घेऊन या आता. बरं मला 2 आणशील. मला 2. तुला पण पाहिजे. हे 5 आईस्क्रीम. गाईज आजचा डे आपला इथंच एंड होतोय. उद्याच्या दिवशी कुठल्या तरी आर्किओलॉजिकल साईटला जायचं आहे अँड बुच्ची पण ट्रेन पकडायची आहे. एक मोठा दिवस असणार आहे. बट त्यासाठी लागणार आहे आपल्याला झोप. तर फायनली day 5 or 6 and see ya. Good night.